कोकणातील शिमगोत्सव अनेक प्रथा आणि परंपरांनी परिपूर्ण असून विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात गाव आणि पंचक्रोशीमध्ये वेगवेगळ्या प्रथा परंपरा दिसून येतात। रत्नागिरी तालुक्यातील उमरे गावी शिमगोत्सवाची आगळीवेगळी परंपरा आहे। गावातील लोक एकत्र जमतात आणि हाताची करंगळी आणि अंगठ्याने पाषाण उचलतात। हा खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमतात। उमरे गावचा शिमगोत्सव या अनोख्या प्रथेमुळे चर्चेत असतो। पाहूयात या शिमगोत्सवाची ही खास झलक। शिमगोत्सवाच्या अनोख्या प्रथा पाहिलेल्या आहेत, परंतु आज आम्ही तुम्हाला एक अशी वेगळी प्रथा दाखवणार आहोत की जी प्रथा आजपर्यंत आपल्याला आपण पाहिलेली नसेल किंवा आपण कधी ऐकलेली नसेल। सध्या आपण आहोत उमरे या गावात आणि या उमरे या गावात जवळजवळ श्री सांबा चक्राई भराडीत या देवस्थानाचा शिमगोत्सव साजरा होतोय। परंतु हा शिमगोत्सव नेमका कसा साजरा होतो हे तुम्हाला मी आता दाखवणार आहोत। पालखी नाचवणं हा तरुणाचा एक उत्साह असतो आणि ह्या उत्साहाला आता उधाण आलेलं आहे। उमरे गावात जो काही शिमगोत्सव आहे, ह्या शिमगोत्सवाला आता सुरुवात झाली आणि आपण पाहू शकता या ठिकाणी पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे। पालखी नाचते, थोड्याच वेळात या ठिकाणी होळी उभी राहील आणि उमरे गावाच्या शिमगोत्सवाला सुरुवात होईल। उमरे गावाच्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली। या गावातील एक अनोखी प्रथा परंपरा आहे। ही प्रथा परंपरा काय आहे हे आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। या ठिकाणी हा जवळजवळ 40 किलोचा दगड आहे आणि हा मानकरी, जे गावाचे मानकरी आहेत, 11-12 मानकरी आहेत, हे 11-12 मानकरी आपल्या करंगळीवरती हा दगड उचलतात आणि तो मान आहे, तो आपापला मान हा वाटून घेतात। अशी ती परंपरा आहे। आपण जाणून घेऊया या गावातील ग्रामस्थांकडून काय सांगाल, ही नेमकी काय प्रथा आहे। सर्वांना धन्यवाद। या उमरे गावामध्ये गेले अनेक वर्ष हा जो काय पारंपरिक सण आहे शिमगोत्सव, आपण इतर ठिकाणी होळी म्हणतो पण गावच्या ठिकाणी शिमगा म्हणतो आपण, आणि हा शिमगा पावित्र्य हे आजपर्यंत आमच्या उमरे गावाने जपलेलं आहे। आणि ह्या अर्थाने काय होतंय की देवीचं रूप लागलं की गोड गुडवा निर्माण होतो गावामध्ये। आणि आमची जी ग्रामदैवत आहे हे प्रत्येक गावाच्या म्हणजे प्रत्येक जे घर आहे ते घरामध्ये जाऊन आज सर्व ग्रामस्थ मानकरी खोत मंडळी हे तिथं जाऊन त्या प्रत्येकाला त्या देवीचं दर्शन देतात आणि एक असं चांगलं वातावरण निर्माण होतं की असं वाटतं की शिमगोत्सव हा कायमस्वरूपी चालावा। आणि हा जो शिमगोत्सव हा सण आहे हा फाल्गुन महिन्यामध्ये येतो आणि फाल्गुन महिन्यामध्ये शिमगा, होळी, रंगपंचमी असे चांगले नामांकित सण आपल्या या फाल्गुन महिन्यामध्ये येतात। आणि हा सण खास करून शेतकऱ्यांसाठी हा आवर्जून हा महिन्यात सण येतो, कारण हा जो शेतकरी आहे यावर्षी या महिन्यामध्ये पूर्णपणे असा अगदी शांतपणे असतो। 4 पैसे त्याच्याकडे असतात, काजू बिया वगैरे त्यांची मेहनत घेऊन त्याने जमा केलेले। आणि हा सण आमच्या शेतकऱ्यांना काही कामधंदा यावेळी फार मोठा नसतो आणि त्यामुळे शेतकरी बंधू हा सण फार उत्साहात साजरा करतात। शेतकरी बंधू हा सण फार उत्साहात साजरा करतात। परंतु हा जो दगड आहे, या दगडाचं जे काही महत्त्व आहे, ही काय प्रथा परंपरा आहे, त्याबद्दल काय सांगाल। आता माझे सहकारी भातडे आणि बरीचशी सणासंदर्भात बरीचशी माहिती त्यांनी दिलेली आहे। तरी पण आता जो आम्ही हा शिमगोत्सव साजरा करतो आणि तो साजरा करत असताना गावातील जी धार्मिक स्थळं आणि जे मानकऱ्यांचा जो विषय असतो पतनपासून गावकर ग्रामस्थांपर्यंतचा, तर हा जो दगड आपण म्हणतो याला रुंद म्हणून आपण नाव आहे त्याला, रुंद म्हणून आहे। हा आम्ही उचलून होळी उभी झाल्याच्या नंतर बाहेर घेतो। बाहेर घेतल्याच्या नंतर 12-5 आणि 18-5 असे तो आम्ही करंगलीने एकदा आणि अंगठ्याने एकदा असा तो 2 वेळा वरती उचलतो। त्याच्यानंतर तो आम्ही बैठकीमध्ये घेतो। बैठकीमध्ये घेतल्याच्या नंतर ते गावकर खोतांच्या समोर ठेवतो, खोत गावकऱ्यांकडे ठेवतात। गावकर परत पाठचे जे मानकरी उकिडे, लोंढे, भातडे, कांबले, भोगले असे जे 7 मानकरी आहेत त्यांच्या प्रत्येकी मानाप्रमाणे ते त्यांच्या जवळून उचलून दुसऱ्यांच्या पुढ्यामध्ये ठेवतात आणि परत तो शेवटचा मानकरी इथं आणून हा रुंद परत इथं आणून ठेवला जातो। त्याच्यानंतर बाकीचे जे कार्यक्रम आहेत म्हणजे पालखी होलीला प्रदक्षिणा असतात, पुन्हा होम जाळणे, त्याच्यानंतर
एक कोलीत म्हणून असतो, त्या होंबातला एक कोलीत आपण जे घेतो पेट्टा, तर ते होलीच्या वरून टाकणे फेकणे, असे हे सर्व म्हणजे एकाला लागून असे पूर्ण नियोजित कार्यक्रम आहे. जवळजवळ 3 ते 4 तासाचा हा शिमगोत्सवाच्या म्हणजे ज्या काही धार्मिक विधी आहेत या विधी पूर्ण होण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 तासाचा अवधी यांना लागत असतो. करंगळीवरती दगड उचलणे असेल किंवा होळी उभी करणं असेल, हे फार वेगवेगळ्या प्रथा परंपरा सर्व वेगवेगळ्या गावांमध्ये असतात. परंतु या गावाची जी प्रथा परंपरा आहे ही देखील फार वेगळी आहे. काय सांगाल? रूढी परंपरेप्रमाणे 12 तारखेला आमच्या ह्या ग्रामदेवतेचं रोपं लागलं आणि आमचं जे देवालय आहे ते इथून जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि तिकडे आमचं देवीचं रोपं लागतं आणि रोपं लावल्यानंतर देवीची वाजत गाजत मिरवणुकीनं ह्या गावामध्ये म्हणजे ह्या बाजूला इकडे त्या देवीची मिरवणुकीनं आम्ही आगमन करतो आणि त्यानंतर इथं होळीचं ठिकाण म्हणून आहे, तिथं पहिल्यांदा ह्या गावाचा शिमगोत्सवाचा खेळ करण्याला सुरुवात होते आणि तिथून पहिल्या दिवशी म्हणजे 12 तारखेला ही सीमेच्या पलीकडे जाते आणि जे आमचे गुरव आहेत या देवीचे पुजारी त्यांच्या निवासस्थानी ती मुक्कामाला राहते आणि काल म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही गुरुवांकडून परत येतो आणि काल संध्याकाळी जाऊन होळी तोडली आणि रात्री होळी 10च्या दरम्यान आम्ही घेऊन आलो आणि आज आमच्या शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि ही करत असताना आमच्या गावामध्ये रूढी परंपरेनुसार आमचे मानकरी आहेत, गावकर आहेत, आमच्या बौद्ध समाजाचे मानकरी आहेत, त्यानंतर आमच्या गावच्या मुली आहेत, त्यानंतर आमच्या गावचे गावकर आहेत, मानकरी आहेत, अशा सर्व टीमवर्कच्या नुसार आणि त्याच्यानंतर हे आमचे ग्रामस्थ मग त्याच्यामध्ये प्रत्येक भावकी येते. मग असे उकिडे असतील, लोंढे असतील, भाचडे असतील, भोगले असतील, कांबे असतील आणि इतर मंडळी या सर्वांच्या असे 12 बलुतेदारांच्या एकंदरीत सर्व रूढी परंपरेप्रमाणे आमचा हा शिमगोत्सव साजरा केला जातो. जातीभेद कसा दूर करायचा याचं उत्तम उदाहरण उंबरे गावात आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या जाती धर्मातील जे काही मंडळी असतील ती मंडळी या ठिकाणी गावकर म्हणून काम पाहतात या देवस्थानचं आणि गुण्या गोविंदाने एकोप्याने या ठिकाणी प्रत्येक सण असेल, उत्सव असेल हा साजरा करतात. थोड्याच वेळात जी काही अनोखी प्रथा परंपरा आहे ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या क्षणाची आपल्या साऱ्यांना आतुरता होती की उत्सुकता होती की हा जो दगड आहे हा कशा पद्धतीने उचलला जातो करंगळीने असेल किंवा अंगठ्याच्या साह्याने असेल, जो मानाचा दगड हा ओळखला जातो आणि ऋण त्याला ऋण म्हटलं जातं आणि हे मानाचं ऋण आहे. हे खोत असतील, गावकर असतील, मानकरी असतील यांच्यामार्फत ते प्रत्येकाचं ऋण कसं मान दिला तो ऋण उचलायचा आणि आता थोड्याच वेळात हे ऋण मैदानात जाईल आणि त्या ठिकाणी तो कार्यक्रम पार पडेल आणि त्यानंतर या शिमगोत्सवाची पुढच्या जे काही विधी आहेत किंवा पुढचे जे कार्यक्रम आहेत ते सुरू राहणार आहेत.
कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, उमरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.